नालासोपारा पूर्व भागात 41 अवैध इमारतींच्या बांधकाम प्रकरणी सुरू असलेल्या ईडी चौकशीत वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या विरोधात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे। आयुक्तपदाच्या कार्यकाळात अनिल पवार यांनी त्यांच्या खासगी ड्रायव्हर मधुकर राऊत याच्या कुटुंबातील 4 सदस्यांना वसई विरार महानगरपालिकेत थेट ठेका पद्धतीने नोकरी दिली होती। विशेष म्हणजे यासाठी अनेक जण जास्त लायक असताना त्या सर्वांना डावलून त्यांची ही निवड झाल्याची माहिती मिळत आहे। ड्रायव्हर मधुकर राऊत हा सन 2022 पासून अनिल कुमार पवार यांचा खासगी ड्रायव्हर आहे। याने फक्त पवार यांची गाडीच नाही तर अवैध मार्गाने येणाऱ्या निधीची वसुलीही करण्याचं काम केलं असल्याचा आरोप सध्या त्याच्यावर केला जातोय। त्याच्या या निष्ठेपोटी पवार यांनी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला महानगरपालिकेत ठेका पद्धतीने लावून घेतला। यात त्याचा मुलगा जितेन राऊत हा पाणी विभागात ड्रायव्हर म्हणून आहे, तर 3 मुली मानसी राऊत, अपर्णा राऊत वैती आणि स्मृती राऊत वैती यांना ठेकेदाराच्या कंपनीच्या मार्फत पालिकेत नोकरी दिल्याची माहिती मिळत आहे। मानसी राऊत ही अकाउंट विभागात लिपिक पदावर आहे, तर अपर्णा राऊत वैती ही प्रभाग सी मध्ये शिपाई पदावर आहे, तर सृष्टी राऊत वैती ही प्रभाग ए मध्ये शिपाई पदावर कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे। या तिघींच्या शिक्षण पात्रतेपेक्षा अधिक लायक पात्रतेचे तरुणी असताना पवारांच्या शिफारशीवरून त्यांना डावलून थेट यांची भरती ठेक्या पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप होतो आहे। या प्रकारामुळे महापालिकेतील भरती प्रक्रियेवरील विश्वासाला मोठा धक्का बसला आहे। पवारांच्या शिफारशीमुळे त्यांच्यापेक्षा अधिक पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप आता सार्वजनिक चर्चेचा विषय ठरतो आहे।